नमस्कार. मी नवीन पारख आणि तुम्ही पाहतात क्लेम तक. आजचा विषय आहे CKYC आणि हॉस्पिटलमधील कागदपत्रांचा जाच. एखादी मेडिकल इमर्जन्सी येते तर त्यावेळेला वेळ महत्त्वाची असते आणि हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेला तुम्ही जाता त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये तुम्हाला सांगितलं जातं की हा फॉर्म भरा, तो फॉर्म भरा, पॅन कार्ड द्या, आधार कार्ड द्या, हेल्थ कार्ड द्या, त्या CKYC फॉर्म भरा. अरे काय चाललंय हे? म्हणजे हे पटतं आहे आम्हाला की बाबा फ्रॉड नाही व्हावा त्यासाठी व्हेरिफिकेशन गरजेचं आहे. पण अरे त्या वेळेला काय महत्त्व आहे की नाही आहे? म्हणजे इमर्जन्सी आहे तिथे, पेशंटला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहे आणि तुम्ही फोटो पाहिजे म्हणून क्लेम थांबवताय. म्हणजे क्लेम तुम्ही अप्रुव्हलला पाठवत नाही आणि सर्जरी करायची त्यासाठी पैसे मागताय. म्हणजे हे CKYC हे नागरिकांच्या सोयीसाठी केलं आहे की लोकांना अडकवण्यासाठी केलं आहे? तर थोडं याकडं सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे. IRDAI किंवा सरकार यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि जर नाही दिलं तर ही लूटमार चालूच आहे. म्हणजे हॉस्पिटल मग तुमचा क्लेम तसाच ठेवतात आणि म्हणतात की तुम्ही जावा, आता तुम्ही कंपनीकडनं रिम्बर्समेंट घ्या, आता पैसे भरा. तर खूप गंभीर विषय आहे हा. तर बऱ्याचशा लोकांबरोबर हे घडतं, पण त्यावेळेला ती लोक फक्त हेल्पलेस होतात, बाकी काही करू शकत नाही. त्यामुळं आवाज तर उठवायला पाहिजे, पण आपणही ही काळजी घेऊयात आता की ही सगळी कागदपत्र बरोबर ठेवा. म्हणजे काय ते हॉस्पिटलला म्हणजे अशा इमर्जन्सीमध्ये सुद्धा तोंडावर मारता येतील त्यांच्या. तर दुसरा पर्याय नाही आपल्याकडं. धन्यवाद.